सर्वांना माझा नमस्कार. क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बीजेड बॅगचा सेकंड पार्ट आज दाखवणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण बॅग कशी बनवायची ती बघितली होती. तर ह्या पार्टमध्ये आपण ती बॅग कशी जॉईन करायची, त्याचा हँडल कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 पार्ट बनवून घेतलेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की बॅग सुरुवात कशी करायची आणि किती लाईनचं एक पार्ट बनवून घ्यायचं. तर आता मी इथं 2 पार्ट बनवून घेतलेले आहेत. तर आपल्याला जे एक पार्ट आहे तो उलटा करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती दुसरा पार्ट जो बॅगचा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. जिथं 5 फुलं असतील ती साईड वरती यायला हवी अशा पद्धतीनं ठेवायचं. आणि हँडल पण कसं बनवायचं ते मी या पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया की ती बॅग कशी जॉईन करायची. सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की आपल्याला तिन्ही ज्या साईड आहेत बॅगच्या त्या जॉईन करून घ्यायची आहे आणि जी 5 फुलं असतील ती लाईन वरती यायला पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला ते दोन्ही साईड बाजूला ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला बॅग जॉईन करायला सुरुवात करायची आहे. तर इथं जो सेकंड मोती आहे फर्स्ट साईडचा, तिथून मी 2 मोत्यातून तो धागा खेचून घेत आहे. इथं तुम्ही हवं असेल तर मध्ये तुम्हाला 1 मोती घालायचा असेल तर 1 मोती घालू शकता किंवा 2 मोती घालू शकता. इथं मी 2 मोती घालून घेत आहे मध्ये, कारण मला बॅगचा जो स्पेस आहे तो थोडा मोठा हवा आहे म्हणून. तुम्ही हवं तर फक्त इथं 1 मोती घेऊन पण जॉईन करू शकता. मी इथं 8 मण्यांचं एक फूल तयार करून घेत आहे. बघू शकता मी मध्ये जे आहेत ते 2-2 मोती घालत जात आहे. ह्या साईडचे 2 मोती घ्यायचे, मध्ये 2 मोती घालून घ्यायचे. परत दुसऱ्या साईडची जी बॅग आहे तिथले 2 मोती घ्यायचे आणि परत आपल्याला 2 मोती घालून घ्यायचे आहे. जे तर आपण पहिला मोती घातलेला असतो तिथून धागा वापस यायला पाहिजेत अशा प्रकारे तो सगळ्या मोत्यातून फिरून घ्यायचा. त्याच्यानंतर परत त्याच्या साईडला जे 2 मोती असतील ते कन्सिडर करायचे आणि आता इथं फक्त 2-2 मोती घालत जायचं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला. आता जे आपण मोती घातले होते 2 तिथपर्यंत धागा वापस घेऊन यायचा आहे आपल्याला. म्हणजे तो पूर्ण सर्कल आपल्याला तो धागा फिरवायचा आहे जेणेकरून आपली बॅग व्यवस्थितपणे घट्ट बसेल, ची निघणार नाही. बघू शकता मी जे आता मोती घातलेले होते तिथूनच ते धागा वापस घेतलेला आहे. सेम त्याच प्रकारे आपल्याला पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे. इथं मी ती लाईन बनवून घेतलेली आहे. जिथं आपलं 7 मोत्यांचं आपण फ्लावर्स बनवले होते 7, ती जेव्हा लाईन येईल तिथपर्यंत तुम्हाला सेम प्रोसेस करायचं आहे. की 2 ह्या साईडचे मोती आणि 2 ह्या साईडच्या लाईनचे मोती घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला 2-2 मोती घालत जायचं आहे. पण जेव्हा सेंटर 7 मोत्यांचा जो फ्लावर ची लाईन येते तिथं आपल्याला फक्त आणि फक्त एकच मोती घ्यायचा आहे, कारण तिथं एकच मोती असतो सेंटरचा. त्याच्यासाठी आपल्याला फक्त एका मोत्यातून आपली जी वायर असेल ती काढून घ्यायची आहे. म्हणजे आधीचे आपण आत्ता घातलेले ते 2 मोती, ह्या साईडचा 1 मोती कन्सिडर करायचा, परत 2 मोती घालायचे, परत त्या साईडच्या लाईनचा 1 मोती कन्सिडर करून तिथं आपल्याला फक्त 6 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. आपण प्रत्येक वेळी बॅग जॉईन करताना 8 मोत्यांचा फ्लावर तयार करत होतो, पण इथं फक्त आपल्याला 6 मोत्यांचा फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बॅग जॉईन कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा जी सेंटरची लाईन आहे 7 मोत्यांची ती जेव्हा येईल आपली तेव्हा आपल्याला फक्त 6 मोती घालून फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. सेम बाकी सेम प्रोसेस करून आपल्याला पुढची बॅग जॉईन करून घ्यायची आहे. म्हणजे जे आपण 8 मोत्यांचं एक फ्लावर तयार करत होतो त्याच पद्धतीनं बाकीची जी लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची. फक्त मध्ये 6 मोत्यांचं बनवायचं आणि जी एंडिंग असेल बॅगची तिथं आपल्याला परत 6 मोती घालून एक फूल तयार करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण जी बॅगची खालची लाईन आहे ती जेव्हा जॉईन करू तिथं आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. 6 मोत्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे.
बाकी पूर्ण जेव्हा बॅग जॉईन करू तेव्हा 8 मोत्यांचा फूल येईल. फक्त तिथं सेंटरच्या लाईनला आणि जी लास्ट लाईन आहे तिथं आपल्याला 6 मोत्यांचं फूल तयार करून घेईल. सेम जेव्हा आपण बॅग पुढं कंटिन्यू करू, सेम ह्या बॅगच्या एंडिंगला पण आपल्याला 6 मोत्यांचंच फ्लावर तयार करायचं आहे. आणि त्या साईडला पण जेव्हा ती सेंटरची लाईन येईल तेव्हा आपल्याला 6 मोत्यांचं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. बाकी पूर्ण बॅग आपल्याला 8 मोत्यांचीच करून घ्यायची आहे. फक्त इथं कॉर्नरला एक आणि इथं एक, फक्त 6 मोत्यांनी आपली बॅग जॉईन करून घ्यायची आहे. सेम प्रोसेस करून तुम्ही बॅग जॉईन करून घ्यायची आहे. इझी आहे प्रोसेस. तुम्ही एकदा बनवून पहा छोटी बॅग आणि त्याच्यानंतर मोठी बॅग बनवायला घ्या. जर मोठी बॅग जमत असेल तर पहिला मोठी बॅग पण बनवली तरी चालेल. आणि फक्त एवढी टीप लक्षात ठेवा, जेव्हा सेंटरचं मोती येईल तिथे एवढंच आपल्याला 6 मोत्यांचं फ्लावर तयार करायचं आहे. सेम मी ह्याच प्रकारे पूर्ण बॅग तयार करून घेत आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे पुढची बॅग तयार करून घ्या. जॉईन करायला तुम्हाला जास्त उशीर लागत नाही. तुम्हाला जेमतेम अर्धा तास लागतो. जर तुम्ही एकदा बसला बॅग जॉईन करायला तर अर्ध्या तासात तुमची बॅग जॉईन होते. इथं मी सेंटरला जे 2 मोती घातलेत कारण त्याच्यामुळे बॅगला थोडा जास्त स्पेस येतो. जर तुम्ही सिंगल मोती घालून तिथं फ्लावर तयार करत गेला ना तर मग तुमची बॅगला स्पेस कमी येतो. आणि त्याच्यासाठी मी स्वतः इथं 2-2 मोती घालून बॅगचा तो स्पेस थोडा वाढवलेला आहे. तुम्हाला सिंगल मोती घालून बनवायचे असेल तर बनवू शकता. पूर्ण सेम आपल्याला 8-8 मोत्यांचं एक फूल तयार करायचं आहे. जर तुम्हाला तिथे 1 मोती घालून घ्यायचं असेल तर तिथं 6 मोत्यांचं फ्लावर तयार होतं, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण एंडिंगपर्यंत आपल्याला ती बॅग जॉईन करून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही डबल धागा घेऊ शकता. मी इथं सिंगलच धागा घेतलेला आहे कारण तो 2 वेळा फिरला जातो एका मोत्यातून. त्याच्यासाठी तुम्ही हवं तर डबल धाग्याने पण ही बॅग जॉईन करू शकता. जेव्हा आपला एंडिंग पार्ट येईल तेव्हा आपल्याला तिथं एकदा नाही फिरवायचा तो धागा, त्या मोत्यातून 2 वेळा फिरवून घ्यायचा पूर्ण, जेणेकरून ते निघणार नाही आणि त्याच्यानंतरच ती गाठ मारायची. इथं पाहू शकता मी 2-3 वेळा तिथून त्या मोत्यातून तो धागा काढून घेत आहे, जेणेकरून आपल्याला गाठ मारताना तिथं ते लूज पडणार नाही. आपण जे जॉईन केलेली आहे बॅग त्याच्यासाठी तुम्हाला 2दा फिरवायचं असेल तर 2दा फिरवून घेऊ शकता. 3 वेळा पण घेतला तरी काही हरकत नाही. आता इथं मी गाठ मारून घेत आहे. गाठ मारताना पण व्यवस्थित 2 ते 3 वेळा गाठ मारून घ्यायची, जेणेकरून ती निघणार नाही. लास्टला तो धागा कट करायचा, मेणबत्तीनं थोडं जरा असं तिथं जाळून घ्यायचं आणि मगच पुढची प्रोसेस करायची. पूर्ण बॅग बनवून नंतर जरी जाळला तरी काही हरकत नाही. मेणबत्ती लावून थोडंसं हलकं हलकं जाळून घ्यायचं, जेणेकरून तो धागा दिसणार नाही नंतर आणि तो हातालाही लागणार नाही. शक्यतो जी गाठ असेल ती बॅगच्या आतल्या बाजूने मारायचा प्रयत्न करायचा, कारण आतमध्ये कपडा येतो त्याच्यामुळे ते हाताला लागत नाही. बाहेरच्या साईडनं शक्यतो न दिसेल अशीच गाठ मारून घ्यायची. तर पाहू शकता इथं मी बॅग जॉईन करून घेतलेली आहे तिन्ही साईडून. फक्त वरची जी बॅगची आपली फ्रंट साईड आहे ती एवढंच ओपन ठेवायची आणि बाकी सगळं साईडनं आपल्याला जॉईन करून घ्यायची. इथं आता हँडल तयार कसं करायचं ते मी दाखवणार आहे. पहिला आपण 4 मोती घ्यायचे आहेत, जे आपले 6 mmचे बीड्स आहेत तेच घ्यायचे आणि आपल्याला 4 मोत्यांचं जे फ्लावर आपण बनवतो त्या पद्धतीनं फ्लावर बनवून घ्यायचं आहे. इथं पण पाहू शकता मी 2 वेळा धागा खेचून घेत आहे. 2 वेळा धागा घालून घेतल्यामुळे ती टाईट बसते जे फूल आपण बनवत आहे ते. त्याच्यानंतर 3-3 मोती घ्यायचे आणि त्याच्या पुढं फ्लावर बनवत जायचं. ही जी प्रोसेस आहे ती आपण आधी पण बॅगमध्ये बघितलेली आहे. सेम त्याच प्रोसेसप्रमाणे आपल्याला पुढची लाईन बनवून घ्यायची आहे. आपल्याला जी फर्स्ट लाईन आहे तिथं आपल्याला 3 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत. फर्स्ट लाईनला फक्त पहिला जो फ्लावर बनवतो तिथं आपण 4 मोती घालतो, बाकी जे फ्लावर येतील तिथं 3 मोती घातले जातात. आता आपल्याला वरची लाईन घ्यायची आहे. वरच्या लाईनमध्ये पण आपल्याला फक्त 3 मोती घालून घ्यायचे आहेत फर्स्ट फ्लावरला, कारण ऑलरेडी खालच्या लाईनचा जो 1 मोती असेल
तो कन्सिडर होतो. आणि ह्याच्यानंतर जे फ्लावर आपले बनतील साईडला, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 मोती लागतात, कारण आत्ता जो बनवलेला होता फ्लावर तो आणि खालची जी लाईन आहे त्याचा फ्लावर मधले मोती तो पकडून आपल्याला 2च मोती घ्यावे लागतात. सेम त्याच प्रकारे आपल्याला बाजूला पण एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे छोटा, आणि त्याच्यानंतर तो धागा वरच्या लाईनला घ्यायचा आहे आणि तिथं आपल्याला परत सेम प्रोसेस करायची आहे. 3 मोत्यांनी एक, म्हणजे फर्स्ट जो कोणता फ्लावर येईल तिथं तुम्हाला 3च मोती घ्यावे लागतात, एवढं लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे सेम आपल्याला पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे. तर इथं मी पूर्ण लाईन बनवून घेत आहे, पाहू शकता. नंतर फक्त 2-2 मोती एवढंच आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्या लाईनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला ती लाईन कंप्लीट झाली की पूर्ण प्रोसेस करून वरची लाईन पण बनवून घ्यायची आहे. तर इथं मी बनवून घेते. आता इथं मी 10 लाईनचं बनवलेलं आहे, फुलांची 10 लाईन्स बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक ड्रॉप बीड्स घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक 6 mm बीड घ्यायचा आहे आणि एक उलटा करून ड्रॉप बीड्स घ्यायचा आहे. आता ज्या सिक्वेन्सनं मी ड्रॉप बीड्स घालत आहे, पहिला त्याच सिक्वेन्सनी ड्रॉप बीड्स यायला हवे, या पद्धतीनं आपल्याला घालून घ्यायचे आहेत. परत त्या ड्रॉप बीड्स आणि व्हाईट बीड्समधनं धागा खेचून घ्यायचा, परत एक ड्रॉप बीड्स घालून घ्यायचा आणि एक व्हाईट बीड घालून घ्यायचा तिथं. आणि सेम आता जो ड्रॉप बीड्स घातला होता त्याच्यातून धागा बाहेर आला पाहिजेत. सरळ धागा घेऊन नाही जायचा, असं प्रत्येक मोत्यातून धागा निघला पाहिजेत, या पद्धतीनं तो धागा घालून घ्यायचा. आता परत एक ड्रॉप बीड्स घ्यायचा आणि तिथं पण तो जॉईन करून घ्यायचा. आता वरच्या लाईनला आपला धागा जाईल, त्या व्हाईट बीडमधनं धागा काढून घ्यायचा आणि परत सेम प्रोसेस जी आपण केली होती व्हाईट बीड्सची, सेम तीच प्रोसेस इथं करायची आहे. पहिला 3 बीड्स घेऊन तिथं फूल तयार करून घ्यायचं आणि परत 2-2 बीड्स घेऊन फूल तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी लांबी पाहिजेत आपल्या हँडलची त्या पद्धतीनं तुम्हाला बनवायचं आहे. तर मला आत्ता जे आपण बॅग बनवलेली आहे त्याच्यासाठी मी 10, 5 आणि 10 अशा लाईन्स घेतलेल्या आहेत. तर आपल्याला इथं 5 फुलांच्या लाईन्स बनवून घ्यायची आहे. जी आपण एक लाईन बनवलेली आहे सेम अशा प्रकारे इथं 5 लाईन बनवून घ्यायच्या आहेत. 5 लाईन झाल्यानंतर आपल्याला ड्रॉप बीड्स घ्यायचे आहेत. हे उलट्या साईड दिशेने येतील असे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. जे आपण पहिला घातले होते ते त्या डायरेक्शनला होते, त्याचं जे टोक होतं ते आता त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनला टोक येईल, अशा पद्धतीनं आपल्याला ते ड्रॉप बीड्स घालून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी बरोबर उलट्या दिशेने ते ड्रॉप बीड्स घालून घेत आहे. सेम प्रोसेस करायची आहे जेव्हा आपण ते ड्रॉप बीड्स घालताना प्रोसेस यूज केली होती बॅग बनवायची, त्याच पद्धतीनं इथं पण ते ड्रॉप बीड्स जॉईन करून घ्यायचे आहेत हँडलला. आणि ते ड्रॉप बीड जॉईन झाल्यानंतर आपल्याला परत इथं व्हाईट मोत्यांचं 4-4 मोत्यांचं फूल जे होतं ते बनवून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकता मी दाखवत आहे, डायरेक्शन बरोबर अपोजिट डायरेक्शनला आहे. आणि इथं जसे 10 आपण बनवलेले आहेत लाईन, सेम ह्या साईडला पण आपल्याला 10 लाईन बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता 10, 5 आणि 10 अशा लाईन्स मी बनवून घेतलेल्या आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे, तिला अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो हँडलचा आकार येईल तो आता हे जॉईन केल्यानंतर येतो. मी एक ह्या साईडच्या मोत्यातून धागा घेतलेला आहे, एक आपला छोटा व्हाईट बीड घालून घेतलेला आहे. परत दुसऱ्या साईडमधून चा जो व्हाईट मोती आहे तिथून धागा खेचला, नवीन एक व्हाईट बीड घालून घेतला आणि आत्ता जो व्हाईट बीड घातलेला आहे तिथपर्यंत आपल्याला परत धागा घेऊन यायचा आहे. आणि सेम प्रोसेस करून आपल्याला ती बॅग जॉईन करून घ्यायची आहे. आता जो बाजूचे मोती असतील त्याच्यातून आपल्याला धागा घ्यायचा आहे. इथं परत एक व्हाईट बीड घालून घ्यायचा
आणि परत आत्ता जो व्हाईट पीठ घातला आहे तिथपर्यंत तो धागा वापस घेऊन यायचा आणि पुढची प्रोसेस करायची. आणि अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ती लाईन तुम्हाला बनवून घ्यायची आहे. तर आता ह्या 2 पार्टमध्ये आपण बॅग कशी बनवायची, त्याला जॉईन कसं करायचं, हँडल कसं बनवायचं हे बघितलेलं आहे. आणि पुढचा जो पार्ट येईल त्याच्यामध्ये मग तो हँडल जॉईन कसा करायचा आणि कापडची जी बॅग असेल ती कशी बनवायची, तिला कसं जॉईन करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आता जे ड्रॉप बीट्स आहेत तिथपर्यंत जेव्हा आपण फूल बनवत येतो त्याच्यानंतर काय करायचं, आपला जो व्हाईट बीड आहे त्याच्यातून धागा घ्यायचा, ड्रॉप बीट्समधून तो धागा बाहेर काढायचा, तिथं फक्त एक व्हाईट बीड्स घालायचा आहे आपल्याला आणि परत त्या व्हाईट बीडपर्यंत तो धागा आपल्याला घेऊन जायचा आहे. म्हणजे परत आपल्याला तो धागा ड्रॉप बीड्समधनं घालून व्हाईट बीडपर्यंत घेऊन यायचा आहे आणि परत सेम त्याला फोल्ड करायचा आणि वरची प्रोसेस सेम करत जायचा. एक एक आपल्याला मोती तिथं अटॅच करत जायचं आहे आणि जिथं तुमचा धागा संपेल तिथं गाठ मारायची आणि नवीन धाग्यानं सुरुवात करायची. आता मी इथं जास्त मोठा थोडा धागा घेतला होता त्याच्यामुळे माझा काय धागा इथं संपलेला नाही आहे. पूर्ण जेवढी ते हँडल बनवेपर्यंत वापरलेला आहे. तुमचा जेव्हा धागा संपेल तिथं तुम्ही गाठ मारून घ्यायची आहे. तुम्हाला आणखी कोणत्या बॅग्स पाहायला आवडतील त्या पण मला कमेंट करून सांगा. मला जितक्या बॅग्स येतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. माझा बिझनेस म्हणून मी हे नाही करत, मला आवड आहे बॅग बनवायची किंवा नवीन नवीन वस्तू बनवायच्या, इयरिंग्स बनवायच्या. तसं मी एक्झिबिशन्स पण केलेल्या आहेत. कोणाला माहिती हवी असेल तर मला सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. एक्झिबिशन्स जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचे असतील तर त्याच्या आधी तयारी काय करावी लागते ते जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला सांगा, त्याचा पण एक व्हिडिओ बनवेन मी. पाहू शकता एंडिंगला जेव्हा आपण जॉईन करतो बॅग तेव्हा मी तिथं 2 वेळा त्या मोत्यातून धागा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथं मी गाठ मारून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे 2-3 वेळा आणि उरलेला जो धागा असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला हँडल तयार होतं. त्या हँडल बघू शकता 2 हँडल्स मी ऑलरेडी बनवलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हँडल बनवायचे. ज्या कलरची तुम्ही बॅग बनवाल त्याच कलरचे आपल्याला ड्रॉप बीट्स वापरायचे आहेत. आपल्याला एका हँडलला 8 ड्रॉप बीट्स लागतात आणि जेव्हा आपण बॅग जॉईन करू तेव्हा 4 लागतील, 4-4 8 लागतील, जेणेकरून आपल्याला एका हँडलला 16 ड्रॉप बीट्स लागतात. दोन्ही हँडलचे मिळून 32. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.